गुन्हेगारी कारवाईसाठी चर्चेत असलेल्या कल्याणमधील इराणी वस्तीत पोलिसांनी मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवत धडक कारवाई केली। डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी अशोक खोंडमाने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत 100हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी 3 सराईत आरोपींना ताब्यात घेतले। यामध्ये पोलिसांना अनेक दिवसांपासून हवे असलेल्या 2 महिलांचाही समावेश आहे। आंबिवली रेल्वे स्थानकात पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणातील शमा इराणी तसेच मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोका प्रकरणात फरार असलेली नफिसा इराणी हिला पोलिसांनी अटक केली। दरम्यान मोहम्मद गुलाम हुसेन इराणी यांच्यावर दिवसा चोरी आणि रात्री एमडी ड्रग्ज विक्री केल्याचा पोलिसांचा आरोप आहे। त्यांच्याकडून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे इराणी वस्तीत सुरू असलेल्या कथित गुन्हेगारी कारवायांना मोठा धक्का बसला असून कल्याण पोलिसांच्या धडक कारवाईची चर्चा सुरू आहे। दिनांक 12 ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबिवली या ठिकाणी इराणी वस्ती या ठिकाणी आपण कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जवळजवळ 20 पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 60 पोलीस अंमलदारच्या मार्फत आपण कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण सर्व पाहिजे फरारी आरोपी, त्याचबरोबर काही अंमली पदार्थ विक्री करणारे, मोक्यामधले पाहिजे आरोपी, या आरोपीचा शोध आपण या ठिकाणी घेतला। त्यामध्ये एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये 3 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी होते। त्या 2 महिला आरोपीचं आपण हे रेकॉर्ड पाहिलं असता एक महिला आरोपी आहे शमा इराणी, तर ती खडकपाडा पोलीस स्टेशनची 2024 मध्ये 853 या CR मध्ये ती वॉन्टेड होती। रेल्वेच्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर 109 BNS प्रमाणे जो 307चा जुना IPC आहे त्याच्यामध्ये ही आरोपी वॉन्टेड होती। तेव्हापासून ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरी जी आरोपी आहे महिला नफिसा इराणी, ती 2016ला एक मानपाडा पोलीस स्टेशनचा रॉबरीचा गुन्हा होता। त्याच्यामध्ये MCOC कलमांतर्गत कारवाई झालेली होती। 2016 पासून ती वॉन्टेड होती। सदर महिला आरोपी सुद्धा यामध्ये मिळून आलेली आहे। तिला या ठिकाणी आपण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। त्याचबरोबर एक दुसरा आरोपी आहे मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख, तर हा आरोपी 4 पोलीस स्टेशनला वॉन्टेड आहे। एक कुळगाव पोलीस स्टेशन, त्याचबरोबर पुणे वाकेड या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला 3 गुन्हे यामध्ये वॉन्टेड आहे। या आरोपीकडे आपण सर्च घेतला असता त्याच्या कब्जामध्ये 40 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 8 लाख रुपयाचा हा अंमली पदार्थ आहे। त्यास अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याला शनिवार पर्यंत 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। इतर 2 आरोपी यांचा आम्ही रेकॉर्ड पाहून पुढील कारवाई करीत आहोत। हे जे इराणी आरोपी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण आंबिवली आहे, मुंब्रा आहे, भिवंडी आहे, त्याचबरोबर हे भोपाळ या ठिकाणी सुद्धा त्यांची वसाहत आहे। त्याचबरोबर ते बिदर, कर्नाटक, मग हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात। गुन्हे केल्यानंतर या राज्यातून त्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आसरा घेणं, म्हणजे आपण आज अचानक कोम्बिंग ऑपरेशन वरिष्ठांच्या आदेशाने राबवण्यात आलेलं होतं। या दरम्यान सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।